फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत। निवडणूक आयोगानं धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी। मविया मतांचं वोट जिहाद करते, आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास धर्मयुद्ध करावंच लागेल, फडणवीसांचा निर्धार। बहुमतानं महायुतीचं सरकार येणार, महायुती 160 ते 170 जागांवर विजयी होणार। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला विजयाचा आकडा। मविया 160 ते 165 जागांवर बहुमतानं विजयी होणार, संजय राऊतांना विश्वास। तर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नसल्याचाही दावा। ज्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी, ते आम्हाला गद्दार म्हणतात, गद्दार टीकेवरून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल। ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। धर्माला विरोध करणारे तर रामकृष्ण हरी बोलायला लागले, देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता शरद पवारांना खोचक टोला। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्सटाईल पार्क बाहेर प्रतिभा पवारांना अडवलं, शरद पवार गटाकडून सुरक्षा रक्षकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ ट्विट। प्रतिभा पवारांना सुरक्षा रक्षकानं ओळखलं नाही, तसदी झाली असल्यास क्षमा मागतो, बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण। बारामतीत पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही, 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं, नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा सवाल।